ये है आपकी आवाज। गावाला कळू द्या ना. नाही ना असं कसं नाही काय झालं काय घडलं त्याचं समजायला पाहिजे. डी मीटिंग आहे का? ही डी मीटिंग आहे का? सर गेल्या 3 दिवसाआधी सुद्धा मौसम नदी पात्रात सांडवा पुलावरून फोटो काढून घ्या सर संवाद समजला पाहिजे जनतेला सर. असं हा अन्याय होईल आमच्यावर. नाही असं नाही. आम्ही उपोषण दिला असं 3 वर्षापासून सातत्याने सन्माननीय कलेक्टर साहेब 2 मिनिटं ऐकून घ्या. तुम्ही आम्हाला बैठकीला बोलवले. आम्ही 3 वेळा सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या समोर आपल्या उपस्थितीत बैठक झालेली आहे. नाही नंतर ती असू द्या पण ही समजू द्या ना. ही कळू द्या ना. ही कळू द्या ना त्या लोकांना. बैठकीत आपण जाऊ. ठीक आहे. जिल्हा बैठकीला सर्वसामान्य जनतेला समजलं पाहिजे. प्रशासन 21 तारखेला आंदोलन होतं आमचं. ते आम्ही त्याच्यासाठी आलो का तुमचं काय म्हणणं ते ऐकून घेऊ. त्याच्यानंतर निर्णय घेऊ. मग लोकांना काय सांगायचं आम्ही. सर गेल्या 3 ते 4 वेळा आपण कलेक्टर साहेबांसमोर बैठका घेतल्या. त्यावेळेस जे आश्वासन दिले त्याच्यापैकी एकाही आश्वासनाची आजपर्यंत पूर्तता झालेली नाही. जर ती पूर्तता होत नसेल आणि परवावर आपला महत्वाचा सेन्सिटिव्ह विषय जर येत असेल आणि तुम्ही फक्त मीटिंगची फॉर्मॅलिटी करत असाल तर त्या मीटिंगला आम्हाला थांबण्यात काही अर्थ नाही. आमचा सगळ्यांचा या मीटिंगवर बहिष्कार आहे. फक्त 2 मिनिटं. नाही बहिष्कार 2 मिनिटं थांबा. गावाचा प्रश्न लोकांना कळू द्या ना. असं कसं काय बोलतो. नाही होऊ शकत. हा व्यक्तिगत प्रश्न नाही. सन्माननीय आयुक्त सन्माननीय कलेक्टर साहेब दबावात काम करतात. दबावात काम करतात. विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. हा व्यक्तिगत विषय कळू द्या ना. पण इथे काय करणार आपण जगा वेगळं काय करणार. आपण जगा वेगळं थोडं करणार आहे काही. समन्वयाने हा विषय काही सुटणार नाहीये. मीटिंगसाठी चला बहिष्कार सदर मीटिंगला आम्ही बहिष्कार करू. बहिष्कार काय वाईट मला तुम्ही सांगा ना. आपण काय जगा वेगळं करतोय का? जे गावाची समस्या गावाला कळली पाहिजे. गावावर काय अन्याय होतो. तुम्ही अधिकारी आहात. तुम्ही दखल घेतली धन्यवाद. तुमच्या बी त्याच्यात वावा होणार ना. आमची थोडी एकट्याची वावा होणार. आणि आपल्याला काय भांडणं थोडं करायचे मीटिंग मध्ये. जे कायदेशीर आहे ते बोलायचं. दिलेल्या आश्वासनाची पूर्तताच होत नसेल तर 3-4 फॉर्मॅलिटी किती करणार. लोकशाहीमध्ये लोकांना कळलं पाहिजे. आयुक्त आहे ना. ऐका माझी तुम्ही करा ना. काय वाईट नाही असं नाही. मी त्यांना बोलवलं. मी बोलवलं त्यांना. ते नाही बाहेर जाणार. मीटिंग होईल तर ते पण राहतील. काय झालं तुम्हाला विनंती केली ना. आता हा बंद होतं मी आम्हाला आणि सगळ्यात जास्त बातम्या आम्ही केलेल्या. जगा वेगळं काही बोलणार आहोत. लोकांना कळू द्या ना. कायदा कोणासाठी आहे? आमच्यासाठीच कायदा आहे का? गावासाठी आहे ना. त्याच्या गावांना कळू द्या ना. हा जल प्रदूषण म्हणजे हा जीव घेणं प्रश्न आहे. पाणी आम्ही जीव घेणं प्रदूषण आहे. चला कारवाई करणार नाही. आपण याच्याशी बोलतो बोलण्यात काय असेल. चला शहर मालेगावचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जलप्रदूषण. जीव घेणे प्रदूषण गेल्या 20 वर्षापासून मोसम नदीमध्ये होत आहे. मागच्या वर्षी अनोखं आंदोलन झालं. त्याची लक्षवेधी विधानसभेत झाली.
विधानसभेत लक्षवेधी होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई मनपा प्रशासनाने अद्यापपर्यंत म्हणजे उपाययोजना कुठलीही केलेली नाही. त्याच्यासाठी 95 दिवस अगोदर महापालिका प्रशासन आणि अप्पर जिल्हाधिकारी प्रशासनाला सूचित केलं का बा अजून 3 महिने बाकी आहेत. त्या 3 महिन्याच्या अगोदर तुम्ही उपाययोजना करा. कारण की 18/6/2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले होते की रक्त मिश्रित पाणी मोसम नदीमध्ये दिसलं नाही पाहिजे. हे प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे. त्याच्यावरती महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी. तसेच ह्या मालेगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी सायजिंगा आहेत. त्याचं प्रदूषण आज होतं आहे आणि त्याचं जे पाणी आहे केमिकलयुक्त पाणी, उदाहरणार्थ दसरा मैदानावरती जी सायजिंग आहे, मला वाटतं शालिमार सायजिंग, त्याचा इतका ओळ आहे पाण्याचा जबरदस्त तर ते गिरणामध्ये जाऊन मिळतं. इकडे पवारवाडी भागामध्ये बी तीच समस्या, द्याण्यामध्ये बी तीच समस्या. आता मला असं वाटतं का 10 दिवसापूर्वी लोकमत पेपरने बातमी प्रसिद्ध केली, तेव्हा तर काही आमचं आंदोलन नव्हतं. पत्रकार लोक जर त्याला वाचा फोडत आहेत, मग पत्रकारांना जर आम्ही या ठिकाणी बोलवलं तर जिल्हाधिकाऱ्यांना वावगं वाटण्याची काही गरज नव्हती. गावाची समस्या आहे आणि लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे पत्रकारांचा, आमचाही अधिकार आहे का आम्ही काय करतोय लोकांसाठी. हा काही व्यक्तिगत रामदास गोडसेचा प्रश्न नाही किंवा समितीचा प्रश्न नाही किंवा निखिल पवारचा नाही किंवा वगैरे वगैरे कोणाचाच नाही. हा प्रश्न पुऱ्या शहराचा आहे. तो प्रश्न आज मांडवण्यासाठी जिल्हाधिकारीकडे मिटिंग होती नाशिकला 10 दिवसापूर्वी. ती मिटिंग रद्द झाली. त्याच्यानंतर दुसरी मिटिंग होती, ती मिटिंग रद्द झाली. आज इथे सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग आयोजित केली होती. दुपारी मी त्यांना सांगितलं का बुवा आम्ही इन कॅमेरा मिटिंग घेऊ तरच आम्ही येऊ. त्यांनी कबूल केलं, ठीक आहे फक्त शूटिंग घेऊन चाल. म्हटलं नाही, इन कॅमेरा मिटिंग होईल तर मिटिंग होईल, नाही तर मिटिंग होणार नाही. म्हणून आज एवढे पत्रकार माझ्या बोलवण्यावरती आले कारण गावाची समस्या आहे आणि गावासाठी ते आले. व्यक्तिपूजा नाही, मी काही कुठला राजकीय पक्षाचा लीडर नाही म्हणून तुम्ही आलात. तर आज आम्ही ह्या मिटिंगवरती बहिष्कार टाकून जात आहे. कारण की ते म्हणतात इन कॅमेरा मिटिंग होणार नाही. इन कॅमेरा जर होणार नाही तर आम्हालाही मान्य नाही. आजच्या मिटिंगवरती आमचा बहिष्कार. मालेगाव शहराच्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्या समस्यांमध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी जलद शर्मा साहेब यांच्याकडे 3 वेळा बैठक होऊन जे काही आश्वासनं मानपा आयुक्त, माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव तसेच विविध प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते, त्या आश्वासनांची गेल्या वर्षभरात कोणतीही पूर्तता मालेगावच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेतर्फे झालेली नाही. आज 2 दिवसावर संवेदनशील विषयात काकांनी आंदोलनाची घोषणा केलेली होती आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून 3 महिन्यापासून सातत्याने जिल्हाधिकारी महोदय यांच्या निदर्शनास आणून देऊन देखील त्यावर कोणतीही उपाययोजना करायला प्रशासन सक्षम ठरलेलं नाही. आणि आज कुठेतरी परवा 21 तारखेपासून आंदोलन सुरू होत आहे आणि या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी प्रशासनाचा निष्काळजीपणा, प्रशासन करत असलेली चाल ढकल आणि शहरातलं प्रदूषण याचे वाभाडे कुठेतरी मीडियात निघू नये यासाठी आजच्या बैठकीत सर्व पत्रकार बांधवांना बाहेर निघून जा असं सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी केकांत साहेब यांनी सांगितलं. त्याचा आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी केकांत साहेब हे दबावात काम करतात. मालेगावच्या समस्या सोडवण्यात त्यांना कोणताही इंटरेस्ट नाही. सामाजिक कार्यकर्त्यांशी गोड बोलून वेळ मारून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मालेगाव शहराच्या हिताच्या विरोधात त्यांचं कामकाज चाललं आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि जोपर्यंत सन्माननीय विभागीय आयुक्त महोदय बैठक घेणार नाहीत आणि या विषयावर सन्माननीय अप्पर आयुक्त जे आहेत महापालिकेचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी निर्धारित करणार नाही तोपर्यंत प्रशासनाशी समन्वय साधण्याचा आमचा कोणताही मानस नाही. येणाऱ्या काळात यापुढे विभागीय आयुक्त महोदयांसमोर मालेगावच्या प्रशासनाच्या निष्काळजी भूमिका, मालेगावच्या प्रशासनाने वेळोवेळी जिल्हाधिकारी महोदयांसमोर मान्य केलेल्या ज्या काही आश्वासनांची पूर्तता ती केली नाही याची संपूर्ण विस्तृत माहिती जिल्हाधिकारी महोदय आणि विभागीय आयुक्त महोदय यांच्या समोर मांडली जाईल आणि प्रशासन कारवाई करत नाही याच्या निषेधार्थ येत्या 2 दिवसानंतर आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने पुन्हा अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहोत. याची नोंद मालेगावच्या जनतेने घ्यावी असं आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत.
आता गेलं तर लोक बोलतील आम्ही बेमुदत आंदोलन करू. विषय नोंदवला एक गेला. 20 तारखेला आता सकाळी आंदोलनात 11 वाजता या विषयावरती बेमुदत आंदोलन स्वतः रामदास बोरसे बसणार. जीव जाव अथवा राव, आलं लक्षात. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन समाप्त होत नाही. अप्पर जिल्हाधिकारी केकांत साहेबांवरचा विश्वास उडालेला आहे. तुमची माफी मागून घ्या. त्या साहेबांच्या बरोबर नाही लागणार. केकांत साहेबांची बाकी होऊ द्या, मग हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.